महत्त्वाची सूचना. सदर व्हिडिओ आम्ही काही महिन्यापूर्वी चित्रित केलेला असून त्यावेळी नेमकं पोझिशनची प्रक्रिया सुरू होती. पण आता पूर्णपणे पोझिशन झालेलं आहे आणि ज्याच ठिकाणी जे काही व्हॅकंट फ्लॅट आहेत त्यांचीच आता नव्याने सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. तर सदर व्हिडिओमध्ये आम्ही व्हॉईस वर्सा केलेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळे थोडाफार तुम्हाला बघताना त्याची जाणीव नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 2030 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि या जाहिरातीच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जे महत्त्वाचे ठिकाणी मित्रांनो, अत्यल्प उत्पन्न गट हा खूप महत्त्वाचा गट आहे आणि या गटासाठी स्कीम कोड क्रमांक 412 पहाडी गोरेगाव PMAY या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आणि याच प्रकल्पाचा आज आपण सविस्तररित्या आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे हा जो काही प्रकल्प आहे तो आहे लिंक रोड येथील प्रकल्प, ज्याचा स्कीम कोड क्रमांक 412 आहे. पण हे फक्त लिंक रोडलाच नाही, तर प्रेमनगर गोरेगाव याही ठिकाणी म्हाडाची PMAYची घरे उपलब्ध आहेत. प्रेमनगर आणि लिंक रोडला मिळून हा PMAYचा प्रकल्प आहे. त्याला पहाडी गोरेगाव हे नाव देण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. तर मी सध्या जे काही लिंक रोड आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आहे. तुम्हाला मी व्हिज्युअल्स दाखवतो, जे काही प्रेमनगर आहे तिथले व्हिज्युअल्स दाखवतो, ते व्हिज्युअल्स बघून घ्या, तुम्हाला अंदाज येईल. कारण इमारतीचा कलर हा अलग अलग आहे, पण स्कीम कोड क्रमांक एकच आहे मित्रांनो. म्हणून जे तुम्ही बघताय हेच व्हिज्युअल्स आहेत त्या इमारतीचे, ज्या ठिकाणी प्रेमनगर या ठिकाणी हा प्रकल्प आहे. म्हणून दोन्ही ठिकाणचा एकच संकेत क्रमांक दिलेला आहे. तुम्हाला उद्या इथे घर लागू शकतं किंवा तिथेही घर लागू शकतं. म्हणून म्हाडातून हे वारंवार सांगण्यात येते की हा प्रकल्प वेगळा नाही आहे, हे दोन्ही प्रकल्प एकच आहेत. आता म्हणून मित्रांनो, ही बाब कुठेतरी लक्षात घ्या, कारण दोन्हीच्या मध्ये तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला अगोदरच अधोरेखित करत आहे. शिवाय या ठिकाणी तुम्ही बघता लिंक रोडला जो मेट्रोचा आहे, मेट्रोची कनेक्टिव्हिटी सुद्धा या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेली आहे. म्हणून कनेक्टिव्हिटी म्हणा, लोकेशन म्हणा, मार्केट म्हणा, मार्केट व्हॅल्यू म्हणा, गुंतवणूक म्हणा, तर हे सगळ्यात चांगलं लोकेशन आहे, सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे, सगळ्यात नंबर 1 लोकेशन आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही या ठिकाणी नक्कीच अर्ज करा. चला तर मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो नेमकं येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो. चला तर. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं की आपण ती घरं पाहणार आहोत कशी आहेत, कारण जी शिल्लक घरांची लॉटरी आलेली आहे तीच घरे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता हे एक संपूर्ण पॅसेज मी तुम्हाला दाखवलेलं आहे, लिफ्ट दाखवलेली आहे, बाहेरचा एरिया दाखवलेला आहे, सराउंडिंग सगळं दाखवलेलं आहे. पण आता मात्र मी तुम्हाला प्रत्यक्ष घर कसं आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. बऱ्याच लोकांची इच्छा होती की सर आम्हाला लॉटरीमध्ये घर मिळालं नाही बघायला, आम्हाला लॉटरीमध्ये फॉर्म भरता आला नाही, आम्हाला घर लागलं नाही, पुन्हा सोडत कधी येईल. तर ती सोडत आता जाहीर झालेली आहे आणि आपण याच घरासाठी आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे. एकंदरीत सगळं घर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या फिरून दाखवणार आहे. चला या. आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पाचा सविस्तर तपशील. संकेत क्रमांक आहे 412 पहाडी गोरेगाव, प्लॉट क्रमांक A आणि B अतिशय महत्त्वाचा मित्रांनो. गोरेगाव पश्चिम. उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट EWS, अर्थातच ही घरे PMAY योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या घरांचं जे काही अनुदान असते मित्रांनो 2.5 लाखाचं, ते वगळूनच ही किंमत देण्यात आलेली आहे. आणि या घरांसाठी अर्ज करण्याची उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो 6 लाख रुपयापर्यंत तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे वार्षिक, आणि मासिक उत्पन्न 50,000पर्यंत असणं आवश्यक आहे. एकूण उपलब्ध घरे आहेत 84, सगळी 1 BHK स्वरूपाची घरे आहेत. चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 28.67 स्क्वेअर मीटर, अर्थात 308 स्क्वेअर फीट. किंमत आहे 32,36,200 रुपये आणि स्थिती पाहिली तर ही सगळी घरे रेडी टू मूव्ह अर्थातच ताबा देण्यास तयार आहेत.
आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तो आहे फ्लोर प्लॅन. नेमकं येथील फ्लोर प्लॅन कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. ह्या सगळ्या इमारती मित्रांनो 23 स्टील प्लस 23 अशा प्रकारच्या या ठिकाणी इमारती आहेत. एका फ्लोअरवरती जवळजवळ 8 फ्लॅट आहेत, 8 टेनेमेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो काही कार्पेट एरिया इथे प्लॅनमध्ये दिला आहे तो आहे मित्रांनो 29.97 स्क्वेअर मीटर अर्थात 322.60 स्क्वेअर फीट. पण म्हाडाची जे काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये मात्र 28.68 स्क्वेअर मीटर अर्थातच त्यांनी 308 कार्पेट एरिया त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये दर्शवलेला आहे. नेमका आता ऍक्च्युअल कार्पेट एरिया 322 सांगितलं जातोय आणि प्लॅननुसार सुद्धा 322 कार्पेट एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे असं कुठे सांगितलं गेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे हे तुम्ही पाहू शकता प्लॅन या ठिकाणी एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहेत. तुम्ही इथून एंट्री केली, इथून एंट्रन्स आहे, इथून लिफ्ट लॉबी आहे. तुम्हाला मी थोडं झूम करतो. इथे पहा, इथे लिफ्टची लॉबी आहे, लिफ्ट लॉबी आहे आणि इथे स्टेअरकेस आहे. स्टेअरकेसने आल्यानंतर इथे तुम्हाला पॅसेज मिळणार आहे. इथे एंट्री लॉबी आहे. लिफ्टच्या बाजूला मित्रांनो इथे इथे फ्लॅट नंबर 1, फ्लॅट नंबर 2, फ्लॅट नंबर 3, फ्लॅट नंबर 4, फ्लॅट नंबर 5, फ्लॅट नंबर 6, 7 आणि 8 अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणून जो काही ऍक्च्युअल 1 BHK आहे तुम्हाला मी जो दाखवलेला आहे 1 BHK ऍक्च्युअल कसा असतो तो हा येथील 1 BHK मी तुम्हाला 6 नंबरचा फ्लोर प्लॅनचा जो काही फ्लॅट आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून इथे लिव्हिंग रूम, इथे किचन, इथे बेडरूम आणि इकडे टॉयलेट बाथरूम अशा प्रकारची ही घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो आता आपण मॅपच्या सहाय्याने पाहूया, गुगल मॅपच्या सहाय्याने नेमकं ते लोकेशन कुठे आहे, प्लॉट नंबर ए, प्लॉट नंबर बी आणि नेमकं काय आजूबाजूची परिस्थिती आहे, कसं आहे आजूबाजूची एरिया, हे सगळी मी तुम्हाला आता माहिती दाखवणार आहे प्रत्यक्ष. हा मित्रांनो मुंबईचा मॅप. या मुंबईच्या मॅपमध्ये आपण पाहतो की इथे जे पॉईंट आउट केलंय हा आहे तो गोरेगावचा प्रकल्प. मी त्याला आता झूम इन करतो. तर तुम्ही पाहू शकता हे जे काही दिसतं एरिया हा संपूर्ण गोरेगाव पश्चिम हा एरिया आहे आणि गोरेगाव पश्चिम मध्ये हे जे काही दिसतं इथे इथे आहे म्हाडाचा प्रकल्प. तुम्ही पाहू शकता खूप चांगला प्रकल्प आहे मित्रांनो, खूप सुंदर प्रकल्प आहे आणि EWS ला परवडण्यासारखा प्रकल्प आहे आणि घेण्यासारखा पण प्रकल्प आहे. बघा म्हाडा 412 पहाडी गोरेगाव BMAY असं तिथे ऑलरेडी अपडेट केलेलं आहे. तर पूर्ण कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की विंग वाईज आहे ABCDEFG अशा प्रकारे ते विंग्स आहेत तिथे म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये विंग्स वाईज हे केलेलं आहे. आतमध्ये गार्डन ठेवलेलं आहे. तर इकडे एक रोड आहे आणि या साईडनं सुद्धा तुम्हाला रोड देण्यात आलेला आहे. पण इथे थोडीफार इकडे झोपडपट्टीचा एरिया आहे मित्रांनो, स्लम थोडा एरिया आहे. अनेकदा विचारलं जातं आजूबाजूची लोकॅलिटी पण दाखवा, तर मी नक्कीच तेही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा संपूर्ण इकडे स्लम एरिया आहे, झोपडपट्टीचा एरिया आहे. पण तुम्हाला नाल्याचा वगैरे जास्त त्रास नाही. जसा विक्रोळीमध्ये जसा त्रास आहे डम्पिंग ग्राउंड आणि नाला, तसा इथे तुम्हाला इतर त्रास होणार नाही याची मात्र नक्की शाश्वती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो हा EWS साठीचा प्रकल्प असल्यामुळे तुम्हाला हा एकमेव प्रकल्प आहे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर मी तुम्हाला आता प्लॉट नंबर ए दाखवलेला आहे. आता प्लॉट नंबर बी तुम्हाला दाखवतोय. खरं तर म्हाडाने मला सांगितलं की हा एकच प्रकल्प आहे, तुम्ही वेगवेगळं करून सांगू नका. पण तरी सुद्धा लोकांना माहिती असायला पाहिजे, कारण ही जे काही प्लॉट नंबर ए आणि प्लॉट नंबर बी आहे ते मी तुम्हाला दोन्ही एकत्र दाखवतो. जास्त अंतर नाही मित्रांनो. हा प्लॉट नंबर ए आहे आणि हा प्लॉट नंबर इकडे इकडे प्लॉट नंबर बी आहे. म्हणजे जास्त फरक नाही, मधून तुम्हाला नंतर कनेक्टिव्हिटी देण्यात येईल आणि ह्या सलम एरियाची पूर्ण रिडेव्हलपमेंट केला जाणार आहे. त्याची प्रोसेस सध्या सुरू आहे आणि लवकरच ही झोपडी उठून तिथे टावर बनवले जातील. म्हणून इन फ्युचरमध्ये सुद्धा चांगला प्रकल्प आहे. तर इथे बघा हे प्रेमनगर एरिया येतो हा खरं तर, आणि हा लिंक रोड एरिया येतो. हे थोडं फरक लक्षात घ्या. आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला कुठेही घर लागू शकतात. नेमका कुठे किती घर आहेत हे माहित नाही, फक्त 412 प्लॉट नंबर ए आणि बी एवढं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हा ए आणि बी चा मिळून एकत्र संकेत क्रमांक बनवलेला आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला हे फक्त क्लिअर व्हावं यासाठीच मी सांगतोय, कारण म्हाडातून सांगितलं की हा एकच प्रकल्प आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय की या प्रकल्प हाच प्रकल्प 2 ठिकाणी विभागलेला असल्यामुळं ही माहिती असणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो प्रेमनगरचा विचार केला तर इकडे गोरेगाव रेल्वे स्टेशन आहे. गोरेगाव रेल्वे स्टेशन अगदी जवळच, म्हणजे प्रेमनगरचा प्रकल्प हा 1 ते 1.25 किलोमीटर अंतरावरती आहे आणि लिंक रोडचा प्रकल्प साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरती येतो, म्हणजे 2-2.25 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला इन ऑर्बिट मॉल म्हणा किंवा तुम्हाला शाळा म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा, तर सगळं तुम्हाला जवळच उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जास्त कुठे जायची गरज नाही. इन ऑर्बिट मॉल आहे इकडे. इथे लोअर लोकल स्टेशन आहे, जे लोकलचं मेट्रोचं स्टेशन आहे. लोअर मेट्रो स्टेशन अगदी वॉकेबल आहे मित्रांनो. प्रकल्पापासून तुम्हाला रिक्षाची वगैरे गरज पडणार नाही. त्याशिवाय इकडे गेला तर बांगूरनगर मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे दोन्ही स्टेशन तुम्हाला अगदी वॉकेबलच आहेत. वॉकेबल म्हणजे तुम्हाला 5-10 मिनिटं फक्त वॉकेबल करायचं काम आहे, वॉक करायचं काम आहे. पण इकडे प्रेमनगरसाठी मात्र थोडं मेट्रो स्टेशन लांब येऊ शकतं, थोडंफार म्हणजे 600-700 मीटरचा फरक पडू शकतो, जास्त फरक पडणार नाही. पण तुम्हाला इकडे लिंक रोडची पण कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. इकडे
जे काही SV रोड आहे, इकडे लोकलचा रोड आहे, लोकलचा रूट आहे, इकडे लिंक रोड आहे आणि मेट्रोचं स्टेशन, हे सगळ्या कनेक्टिव्हिटी या ठिकाणी प्रॉपरली मिळणार आहेत. आणि म्हणून मित्रांनो हे खूप चांगलं लोकेशन या ठिकाणी EWS उत्पन्न गटासाठी देण्यात आलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी प्रकल्पापासून अंतर मी दाखवणार नाही, कारण दोन्ही प्रकल्पापासून अंतर हे वेगवेगळं असू शकतं. पण तुम्हाला डीमार्ट हवं असेल, तुम्हाला शॉपिंगसाठी, हे बघा इथे डीमार्ट आहे, या ठिकाणी डीमार्ट म्हणून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला शॉपिंगसाठी किंवा मार्केटसाठी जास्त लांब जायची गरज नाही आहे. शाळा, कॉलेज म्हणा, मी जसं सांगितलं की सगळे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सोयीसुविधेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कुठलाच निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला सांगण्याची आवश्यकता पडणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की मार्केटशी कंपॅरिझन केलं, बाजारभाव नेमकं काय आहे याचा जर तुम्ही विचार केला, तर बांगूरनगर एरिया आहे तो सगळा, जो काही तुम्हाला लिंक रोड मी दाखवलेला आहे तिथे बांगूरनगर एरिया आहे. आणि त्याच्यामुळे थोडाफार या किमतीमध्ये A आणि B मध्ये थोडाफार फरक पडू शकतो, तो तुम्ही नंतर बघून घ्या. पण एक जनरल माहिती सांगतो मित्रांनो, बांगूरनगर या ठिकाणी तुम्हाला एक साधारण 1 BHK घ्यायचा म्हणला, म्हणजे 415 स्क्वेअर फीटचा, तर 1.12 करोड त्याची किंमत आहे. आता हा एरिया जास्त आहे, इथे म्हाडाचा 308 आहे, हा 415 आहे. कारण 308ची मला इथे मी सर्च करण्याचा प्रयत्न केला, पण मला ते आढळून आलेली नाहीत. आणि म्हणून खूप छोटी घरं बांधली जात नाहीत प्रायव्हेटद्वारे. म्हणून साधारणतः तुम्ही पकडून चला की येथील मार्केट रेट म्हाडाच्या जर त्या लोकॅलिटीचा विचार केला, तर तुम्हाला नक्कीच 70-80 लाखापर्यंत तुम्हाला तिथे मार्केट रेटमध्ये अवेलेबिलिटी मिळू शकते. म्हणजे हे घर तुम्हाला मिळते 32 लाखाला, पण डबल प्राइस म्हटलं तरी 62-64 लाखापर्यंत हा मार्केट रेट या ठिकाणी आहे, असं आपण धरून चला. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ डबल किमतीमध्ये, अर्ध्या किमतीमध्ये ही घरे मिळत आहेत. आणि म्हणून EWS मध्ये जे कोणी अर्जदार असतील त्यांना विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही अर्ज करण्याचा प्रयत्न करा. इथे नक्कीच हाच एक प्रकल्प आहे मित्रांनो, जिथे परवडणारी घरे उपलब्ध आहेत. बाकी इतर ठिकाणची घरे अजिबात परवडणारी नसल्यामुळं कदाचित तुम्ही तर तुमच्या बजेटनुसार बघा तुम्हाला भरायला शक्य होईल का. पण हा एक प्रकल्प आहे जो EWS साठीचा मुंबईतील टॉप मोस्ट लोकेशन आहे, सगळ्यात नंबर 1 लोकेशन आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.